नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. चला. पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा. बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. संताचे वचने मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोण लागतील सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याच साठी, अनेक ते आटी न लगे काही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला उपदेश करतायत की बाबांनो, की परविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे. काही प्रश्न तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेले आहेत. काय कारण आजच बाबांनी कीर्तनामध्ये असा विषय चालू होता. बाबा म्हणत की प्रश्न त्याला करता येतात की जो विद्वान असतो, ज्याला काहीतरी कळतं, तोच व्यक्ती प्रश्न करू शकतो, हे की नाही. अहो, ज्याला काहीच कळत नाही तर तो नुसतं श्रवण करतो, परंतु एखादा विषय श्रवण केला, ऐकला, तर त्या विषयाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये मनन जर आपण केलं तर काही शंका निर्माण होतात, काही चिकित्सा निर्माण होती की आपण हे कसं झालं असेल, काय झालं असेल, असा जो प्रश्न निर्माण होतो. तर ते प्रश्न सुद्धा निर्माण होण्यासाठी आपल्याला सुद्धा अभ्यास करावा लागतो, ठीक आहे. म्हणून शास्त्रामध्ये जी श्रवणाची प्रक्रिया सांगितली, तर पहिले श्रवण झालं पाहिजे. श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन झालं पाहिजे. केवळ ऐकलं म्हणजे झालं असं नाही, हे की नाही. मग ऐकल्यानंतर जे काही श्रवण केलं, ऐकलं, तर त्या ऐकलेल्या गोष्टीचं, विषयाचं मनन झालं पाहिजे. आणि मनन झाल्यानंतर त्याचं निधिध्यासन झालं पाहिजे. ही शास्त्रामध्ये प्रक्रिया सांगितलेली आहे. आपलं श्रवण कसं असतं, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. अहो, इतके दिवस झाले तुम्ही किती शास्त्र श्रवण केले, किती पुराण ऐकले. एवढे पुराण जर तुम्ही लक्षामध्ये ठेवले असते तर कीर्तनकार असेल, कथाकार असेल, तर त्याला प्रत्येक वेळेस नवीन नवीन सांगावं लागलं असतं की नाही. पण तुमच्या ध्यानात राहत नाही आणि म्हणून आमच्या सारख्याचे दुकानं चालतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबारायांनी या अभंगामध्ये काही प्रश्न केलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात की पराविया नारी माऊली समान,
मान लिया धन काय वेचे, की तुकोबारायांनी असा प्रश्न केला की परस्त्री जी आहे, तर बाबांनो त्या परस्त्रीला जर आपण माऊली समान म्हणजेच माते समान जर मानलं, तर महाराज म्हणतात की त्याच्यामध्ये तुमचं काही धन खर्ची होणार आहे का? नाही. असा पहिला प्रश्न केलेला आहे. मग आता परस्त्री कोणाला म्हटलं जातं, पर नारी कोणाला म्हटलं जातं, है की नाही? तर याचाही विचार होणं महत्वाचं आहे की नाही? परस्त्री म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा विवाह झाला असेल तर त्याने समाजामध्ये वावरत असताना त्याचा समाजातील स्त्रियांविषयी जो भाव आहे तो कसा असला पाहिजे, हे आपल्याला अगोदर कळून घेणं महत्वाचं आहे. काय की स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त जेवढ्याही जगामध्ये असणाऱ्या स्त्रिया असतील, परस्त्रिया असतील, तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असला पाहिजे. काय एखादी स्त्री ही वयाने मोठी असेल तर तिच्याकडे मातृत्वाचा भाव निर्माण झाला पाहिजे. एखादी त्या ठिकाणी आपल्या वयाची असेल तर तिच्याविषयी बहिणीचा भाव निर्माण झाला पाहिजे, है की नाही? आणि जर एवढं जमतच नसेल की कोणाशी नाते जोडत बसल्यापेक्षा सर्वांनाच जर त्या ठिकाणी आई म्हटलं तर आता काही प्रश्न राहिला का? नाही. मातृत्व जे आहे, आई हा जो शब्द आहे, मा हा शब्द आहे, जुन्या काळातले जे लोक होते तर हे आपल्या आईला मा म्हणायचे. अगं मा ऐकते का, आहे की नाही? आता काय म्हणतात? मम्मी, पापा. काय तर मी एक दिवस सांगितलं होतं मम्मी म्हणजे काय. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की शास्त्रामध्ये किंवा इतर वचन काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, हे जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. एका श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे की आपला जो भाव परस्त्रीच्या ठिकाणी आहे तर तो कसा असला पाहिजे. तर सांगतात की मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति स पंडितः. काय की हा संस्कृतचा श्लोक आहे ज्याचा अर्थ आहे की जी दुसरी स्त्री आहे, अन्य स्त्रिया आहेत, तर त्यांच्याकडे पाहण्याचा जो भाव आहे तर तो मातृवत असला पाहिजे. काय आणि हा जो भाव आहे तर हा भाव काही ढोंग आणल्याने येतो का? नाही. तशी आंतरिक वृत्ती व्हावी लागते, त्यावेळेस हा भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो. असं सांगतात की जगद्गुरु तुकाराम महाराज एकदा भंडारा डोंगरावरती भजन करत असताना स्वर्गातील अप्सरा त्या ठिकाणी आल्या
आणि तुकोबारायांच्या भजनामध्ये विक्षेप करू लागल्या. काय? तुकोबारायांचं डोळे बंद करून आपलं विठ्ठल 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 चिपळ्यामध्ये चिपळ्या वाजून विना वाजून आपलं भजन चालू होतं महाराजांचं. आणि ती अप्सरा त्या ठिकाणी तुकोबारायांच्या समोर नाचत आहे, तिचे त्या ठिकाणी गुण दाखवत आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी ज्यावेळी डोळे उघडले महाराज, तर तुकोबारायांनी तिला नमस्कार केला. म्हटले, देवी, अगं तू ज्या ठिकाणी आलीस ना ती चुकीची जागा आहे. अगं आई, तिला काय म्हटलं? आई म्हटलं. म्हटले, अगं आई, अगं तुझी मी काय सेवा करू मला सांग. आता कोणाला जर आई म्हटलं तर त्या ठिकाणी आता तिच्या अंतकरणामध्ये काम भाव राहू शकतो का? नाही. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. तुकोबारायांनी तिला सांगितलं, अगं आई, आमच्या दृष्टीमध्ये परस्त्रीकडे पाहण्याचा जो भाव आहे तर तो कसा आहे, तर पराविया नारी माऊली समान. आम्हाला परस्त्री ही माऊली समान आहे, आई समान आहे. नंतर तेच शास्त्रकार सांगतात की आपला जो दृष्टिकोन आहे, आपली जी दृष्टी आहे, ही परस्त्रीकडे पाहताना ही मातृवत झाली पाहिजे. मातृवत परदारेषु. ज्या दिवशी संपूर्ण विश्वाला ह्या गोष्टी कळतील, अहो शाळेमध्ये आपण जे ज्ञान शिकतो त्याच्यामध्ये कधी असा एखादा श्लोक आहे का? अहो, जी विद्या आपण ग्रहण करत आहोत तर त्या शाळेमध्ये तुम्हाला नैतिक शिक्षण देणं गरजेचं आहे. काय? जी विद्या द्यायला पाहिजे, मुलांना जे संस्कार द्यायला पाहिजे ते कुठे मिळायला पाहिजे? शाळेमध्ये. आता हे जे संस्कार आहे ते शाळेत द्यायला पाहिजे की बाळांनो, अरे कोणत्याही स्त्रीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? मातृवत परदारेषु. परद्रव्येषु लोष्टवत. की दुसऱ्याचं जे धन असेल तर त्या धनाला पाहत असताना ते घेण्याची आपली इच्छा झाली नाही पाहिजे. अहो, दुसऱ्याचं धन फुकटचं आपल्याला घ्या वाटतं की नाही? परंतु महाराज म्हणतात, शास्त्रकार लिहितात की परद्रव्येषु लोष्टवत, की परद्रव्य हे मातीच्या ढिगाप्रमाणे आपल्याला वाटलं पाहिजे, आहे की नाही? मग ह्या गोष्टी ज्या दिवशी या समाजामध्ये रुजतील त्या दिवशी बलात्कार, अत्याचार, अन्याय हे होतील का? अहो, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. काय? आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुकोबाराय प्रश्न करतात की बाबांनो, अरे पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे. अरे तुम्ही परस्त्रीला माते समान मानलं तर त्याच्यामध्ये तुमचं काही धन खर्ची होणार आहे का? नाही. पण मानणं हे केव्हा होईल? ज्यावेळेस आपलं अंतकरण शुद्ध असेल. आपलं अंतकरणच एवढं मलिन दूषित झालेलं आहे की आपल्याला एखादी सुंदर स्त्री दिसली किंवा कोणी दिसलं तर आपलं मन हे विक्षिप्त होऊन जातं.
एक दृष्टांत तुम्हाला देतो की एकदा स्वामी विवेकानंद परदेशामध्ये असताना, परदेशामध्ये स्वामीजी गेले आणि परदेशामध्ये त्यांचे व्याख्यान चालायचे आणि एक दिवसाचं व्याख्यान पूर्ण झालं आणि त्यांच्या सभेमध्ये, व्याख्यानामध्ये एक तरुण अतिशय सुंदर स्त्री त्या ठिकाणी बसलेली होती. काय, व्याख्यान संपल्यानंतर स्वामीजी आपले निघाले आणि स्वामीजी निघाल्यानंतर त्या स्त्रीने स्वामीजींना रस्त्यामध्ये थांबवलं. म्हटले, महाराज, स्वामीजी थांबा. म्हटले, माझी एक इच्छा आहे, बोलू का तुमच्या समोर? स्वामीजी म्हटले, बोला ना, सांगा काय इच्छा आहे. तर म्हटले, महाराज, की मला असं वाटतंय की मला तुमच्यासारखा तेजस्वी ओजस्वी पुत्र त्या ठिकाणी व्हावा. स्वामीजी एक सेकंद त्या ठिकाणी थांबले, हसले आणि म्हटले, आई, अगं, त्या ठिकाणी तू म्हणतेस ना तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र व्हावा, तर माझ्यापासून होणारा जो पुत्र आहे हा माझ्यासारखाच होईल हे सांगता येणार नाही. कारण संतांची ते आप्त नव्हती, ते संत. अहो, संताचे आप्त त्या ठिकाणी संतच होतील हे सांगता येतं का? नाही. आणि म्हणून स्वामीजींनी सांगितलं, म्हटले, बघा, तुम्हाला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र पाहिजे ना, तर एक सोपं काम सांगतो. म्हटले, काय? म्हटले, आजपासून तुम्ही माझी आई झाले आणि मी तुमचा मुलगा झालो. काय म्हणजे साधूची जी दृष्टी असते, तर साधूची दृष्टी ही सदैव निर्मळ असते. त्यांच्या दृष्टीमध्ये किंचित मात्र दोष नसतो आणि म्हणून त्यांना जगामध्ये कुठेही दोष आढळत नाही. आपली दृष्टीच खराब आहे, तर दृष्टी खराब आहे म्हणून आपल्याला संपूर्ण सृष्टी खराब दिसते. काय, ज्या दिवशी आपली दृष्टी निर्मळ होईल त्या दिवशी संपूर्ण सृष्टी ही आनंदमय आपल्याला वाटू लागेल. आहे का नाही? अनेक उदाहरणं असे आपल्याला देता येतील. तर तुकोबाराय म्हणतात की परस्त्रीला जर आपण आई समान, माऊली समान मानलं तर त्याच्यामध्ये काय तुमचं धन जाणार आहे? पुढे म्हणतात, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा. महाराज म्हणतात, जर तुम्ही परनिंदा नाही केली, जर तुम्ही परद्रव्याची इच्छा नाही केली, तर त्यात तुमचं कोणतं नुकसान आहे सांगा म्हणतात. प्रश्न केला. कारण निंदा करणं म्हणजेच काय आहे? तर निंदेसारखं या जगामध्ये दुसरं पाप कोणतं नाही. काय, ज्याची निंदा केली जाते तर त्या व्यक्तीचे जेवढे काही पाप आहेत तर ते सर्व पाप हे निंदा केल्याने जो निंदा करतो त्याच्या डोक्यावर जाऊन पडतात. एक दिवस आपण दृष्टांत पाहिला होता एका महात्म्याचा, आहे का नाही, की राजाने त्याला काय दिली होती? लीद दिली होती घोड्याची. तर त्या लीदचा काय तयार झाला होता? पहाड तयार झाला होता. एक दिवस चिंतनामध्ये आपण तो दृष्टांत पाहून गेलो. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की परनिंदा जी आहे ही आपण कधीच करू नये. काय, अहो, पर नाही,
कोणाचीच निंदा करायची नाही. आणि जर तुम्ही निंदा करत असाल, तुम्हाला जर पुढच्याचे पाप तुमच्या डोक्यावर घ्यायचे असतील तर मात्र निंदा करा. आणि म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलंय की ज्या ठिकाणी भगवंताची निंदा चालू असेल, ज्या ठिकाणी श्री गुरुची निंदा चालू असेल, तर अशा ठिकाणी जर ती निंदा तुमच्या कानावर येत असेल, तुम्ही ती ऐकत असाल आणि त्या पापामध्ये सहभागी होत असाल, तर त्याच्यासारखं दुसरं जगामध्ये कोणतंही पाप नाही. भगवंताची निंदा आहे. अहो, काही काही लोक देवालाही मानत नाहीत, आहे की नाही? मग भगवंताची निंदा करतात, ईश निंदा तिला म्हटल्या जातं. तर ही जी ईश निंदा आहे बघा, जर तुम्हाला जमत असेल की तो जो भगवंताची असेल, संताची निंदा करत असेल, त्याला जर उत्तर द्यायला जर तुम्ही समर्थ असाल, तर तिथे तुम्ही त्या निंदेचं उत्तर नक्की द्या. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण याला उत्तर देण्यासाठी समर्थ नाही, तर कमीत कमी ती कानाने तरी ऐकू, त्या ठिकाणावर निघून जा, पण ती कानाने ऐकायची नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात. अहो, तुकोबाराय म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. महाराज म्हणतात की तुम्हाला जर तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, तुम्हाला जर जीवनामध्ये फार उच्च पदाला, उच्च स्थितीला जाऊन पोचायचं असेल ना, तर निंदा करणाऱ्या लोकांचा कधीही विरोध करायचा नाही. अहो, ते निंदा करतात म्हणूनच त्या ठिकाणी आपली कीर्ती होत असते. कारण की जो सत्याचं आचरण करतो, तर त्या सत्याचं आचरण करणाऱ्याचं सदैव जय होत असतो. म्हणून काय वचन आहे? सत्यमेव जयते. की सत्याला पराकाष्ठा आहे, पण सत्य कधी हरत नाही. सत्याला शेवटी त्या ठिकाणी विजय प्राप्त होतो, है की नाही? पण तुकोबाराय म्हणतात, बाबा, अरे तू जर परनिंदा नाही केलीस तर त्याचप्रमाणे परद्रव्याची इच्छा, अहो आम्हाला दुसऱ्याचं द्रव्य प्राप्त व्हावं, है की नाही? म्हणून आजचा काल जो आहे, तर आजच्या काळामध्ये सध्याच्या स्थितीला लोकांना कमी कष्टामध्ये जास्त पैसा पाहिजे की नाही? कष्ट कमी करावे वाटतात, मेहनत नको वाटते, पण पैसे पाहिजे, है की नाही? मग असे जे लोक आहेत की ज्यांचा डोळा सदैव परद्रव्यावरती असतो, पहा, परद्रव्य जे आहे तर हेही पचत नाही. बघा, काही काही लोक असे असतात महाराज, अहो असे काही डोळ्यासमोर आम्ही उदाहरणं पाहिले की काही काही मुलांनी आपल्या इथंच आपल्या इथं एक म्हातारी होती की नाही, तर म्हातारीला त्यांचे जे मालक होते, त्या मालकाला त्या मुलाने तहसीलमध्ये नेलं आणि म्हटले, बाबा हा असंच कॅमेऱ्याच्या समोर बसवलं, म्हटले हा डोळे टाईट करा आणि पहा तुमचा फोटो काढणं चालू आहे, तुम्हाला आता दवाखान्यात न्यायचंय, है की नाही, आणि तुमचा इन्शुरन्स काढायचा, हे काढायचा, असं तसं सांगितलं. आणि म्हाताऱ्याच्या नावावरची 8 एकर शेती होती, ती शेती स्वतःच्या नावावर नाही केली,
बायकोच्या नावावर करून दिली. काय अहो, ते म्हातारी बिचारे आपल्या इथं राहत होते, ते म्हातारं त्या टेन्शन मध्येच मेलं. म्हातारी अजून पागली आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की परद्रव्यावरती, आणि आता ज्यानं ती नावावर करून घेतली होती तो तिकडं मेला का जित्ताय हे लोकांना माहिती नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की दुसऱ्याच्या द्रव्यावरती डोळा ठेवला, परिणाम असा झाला की स्वतःला तिचा तर काही उपभोग झाला नाही, परंतु येणारी जी संतती आहे ती सुद्धा दुष्ट निघणार आहे. काय कारण दुसऱ्याचं द्रव्य, कारण त्या म्हातारी असेल किंवा उदाहरणार्थ मी सांगितलं तुम्हाला, कारण त्यांची जी हाय लागली तर ती किती पुण्य केलं तर ती जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. म्हणून एक टाइम जेवायला नसलं तरी चालेल, चटणी भाकर खाल्ली तरी चालेल, परंतु ती आपल्या कष्टाची असली पाहिजे, आपल्या इमानदारीची असली पाहिजे, ते परद्रव्यातलं नसलं पाहिजे. म्हणून आपण इथे जे आश्रमामध्ये लोक भंडारे करतात, आपल्याला खाऊ घालतात, तर ते खाणं ते सहज पचत नाही. तुम्ही पहा, आश्रमातलं अन्न तुम्ही खाल्लं आणि भजन जर केलं नाही तर लगेच तुम्हाला झोप येते महाराज. खाल्ल्याबरोबर झोप येते. म्हणजे काय येते? कारण ते धर्माचं अन्न आहे. धर्माचं अन्न पचवायचं असेल तर काहीतरी सेवा करावी लागेल. नाही सेवा करता आली तर कमीत कमी भजन तरी करावं लागेल. भजन केलं तर ते त्या ठिकाणी पचतं, नाही तर ते पुन्हा डायजेशन बिघडवतं, पुन्हा मध्ये रोगराई निर्माण करतं, आहे का नाही. म्हणून भंडारे खाणं ही काय सोपी गोष्ट आहे का? नामस्मरण करावं लागतं त्याच्यासाठी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, अरे परनिंदा न करिता परनिंदा, परद्रव्य अभिलाष, काय तुमचे या सेवेचे सांगा. अरे परनिंदा नाही केली, परद्रव्याची इच्छा नाही केली तर त्यात तुमचं काय नुकसान आहे महाराज म्हणतात, सांगा आम्हाला. पुढे म्हणतात, बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. महाराज म्हणतात की बाबांनो, अरे बसल्या ठिकाणी राम 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 करत बसले तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं श्रम होणार आहे, कोणते कष्ट होणार आहेत? अहो, राम राम म्हणण्यासाठी कष्ट लागतात का? नाही. पण तेही आपण करत नाही. बघा, एक वृंदावनला आपण गेलो होतो तर त्या ठिकाणी फोगला आश्रम पाहिला की नाही. बाबांची वृंदावनला कथा झाली होती त्या आश्रमात, तो फोगला आश्रम. त्या फोगला आश्रमाचं नाव जे आहे तर ते नाव आहे भजनानंदी आश्रम. काय? भजनानंदी त्यांचा जो मुख्य आश्रम आहे तर त्या आश्रमामध्ये 24 तास त्या ठिकाणी भजन चालतं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. काय अहो, नामामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कोणतं काम धंदा नाही बी केला, फक्त भगवंताचं राम 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 म्हणत राहिले ना, तरी सुद्धा परमात्मा तुम्हाला उपवासी ठेवणार नाही. कारण त्याला तुमची सर्व काळजी आहे. पण आपला तेवढा दृढ विश्वास नसल्यामुळे आपण मुखाने राम राम म्हणत नाही. व्यर्थच्या गप्पा तोंडाने करू, निंदा करू, परंतु देवाचं नाव घेऊ का? नाही. मग तेच तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, बैसले ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. अरे बसल्या ठिकाणी राम 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 म्हणा.
नसेल तुम्हाला दिवसभर राम राम म्हणता येत, तर दिवसातून जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल ना, तर तेव्हा राम 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 म्हणा. बघा, तुम्हाला तुमच्या अंतरंगातून ग्वाही, अंतरंगातून तुम्हाला प्रसन्नता वाटेल. मग तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, अरे एवढं सोपं साधन तुम्हाला सांगितलं साधू संतांनी, मग तरी सुद्धा तुम्ही ते रामराम का घेत नाही, असा प्रश्न केला. पुढे म्हणतात, संताचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. तुकोबाराय म्हणतात, अरे संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला कोणता खर्च लागणार आहे म्हणतात. तुमचं काय खर्ची होणार आहे. पण आपला तोही विश्वास, याच्यावरून तुकोबारायांना हे कळालं की या लोकांचा साधू संतांवरही विश्वास नाही. आणि आपल्याला जर त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणतात की विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, की तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा जो विश्वास आहे तोच त्या ठिकाणी भगवंताला तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतो. आणि विश्वासा व्यतिरिक्त तुम्ही कितीही श्रम केले तर तुम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. मग संत वचन असेल तर त्या संत वचनावरती, शास्त्र वचनावरती, गुरु वेदांत वाक्येषु अनन्य विश्वास इति श्रद्धा, की गुरु वचन असेल, शास्त्र वचन असतील, वेदांत वचन असेल, तर याच्यावरती आपली अनन्य विश्वास असला पाहिजे. तीच खरी श्रद्धा आहे. आणि तेच गीता सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम, की ज्ञान जे होतं ते श्रद्धावानालाच होतं. ज्याची अश्रद्धा आहे, अहो शुकदेव हे छोटेसे होते, परंतु छोट्याशा शुकदेवांच्या समोर 88,000 लोक त्या ठिकाणी संत लोक बसलेले होते. कोणी तपोवृद्ध होतं, कोणी ज्ञानवृद्ध होतं, कोणी आयुवृद्ध होतं. परंतु छोट्याशा शुकदेवांच्या समोर सर्व नतमस्तक झाले. काय? मग जोपर्यंत संत वचनावरती आपला विश्वास राहणार नाही, तर तुकोबाराय ते सांगतात की बाबांनो, अरे संताच्या वचनावरती विश्वास ठेवायला तुम्हाला काय पैसे लागणं, खर्च होणार आहेत का, असा प्रश्न केला. पुढे म्हणतात, खरे बोलता कोण लागतील सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. महाराज म्हणतात की अरे सत्य भाषण केले असता कोणतं कष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. सत्य भाषण म्हणजेच काय, खरं बोलणे. अहो खरं बोलण्यासाठी कुठं पैसे लागतात का? पण आपण खरं बोलतो का? आणि जेव्हापासून हा मोबाईल आला की नाही, तर मोबाईल आल्यापासून तर निव्वळ खोटं बोलणं चालू झालं. काय? जो पाहला तो खोटं बोलतो, आहे की नाही. अहो फोन लावता तुम्ही, का हो कुठे आहेत, आता तो घरीच असतो, म्हणतो आलोच 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 रस्त्यानंच आहे. काय नाचतो कुठं? घरीच. मग सांगायचं तात्पर्य हे आहे की जी सत्य परिस्थिती आहे ती जर आपण बोललो तर काही बिघडतं का? नाही. म्हणून उपनिषद सांगतात की सत्यम वद धर्मम चर, आहे की नाही, की सत्य त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. कारण सत्य
वादी हरिश्चंद्राची कथा आपल्याला माहित आहे की चंद्र टरे सूरज टरे टरे जगत व्यवहार पै दृढव्रत हरिश्चंद्र को टरे न सत्य विचार. की एखाद्या वेळेस चंद्र हा उगवताना टळू शकतो, सूर्य हा उगवताना मागे पुढे होऊ शकतो, जगतातील व्यवहार कधीतरी कमी जास्त होऊ शकतात, परंतु सांगतात हरिश्चंद्र महाराजांचं सत्य वचन हे कधी टळलं नाही. अहो स्वप्नामध्ये विश्वामित्राला राज्यदान दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी विश्वामित्र आले, म्हटले राजन अरे तू मला स्वप्नामध्ये राज्य दिलं होतं, आता दे माझं राज्य मला. म्हटले महाराज गुरुदेव अहो तुमच्याच कृपेमुळे सर्व प्राप्त झाले, सर्व सोडून दिलं, सर्व गुरुच्या चरणावर सोडून दिलं. म्हटले आता हे माझं राज्य झालंय ना, सर्व राज्य माझं जिथपर्यंत राज्य आहे ते सोडून तू निघून जा. तुमच्या आमच्या सारखा एखादा असता तर म्हटला असता महाराज अहो स्वप्न कुठं खरे असतात का काय, अहो स्वप्न गेलं आणि दिलेला शब्द गेला आहे की नाही. म्हणून जुने लोक जे होते तर हे शब्दाला पाळणारे होते, त्यांच्या मुखातून एकदा का शब्द दिला तर तो शब्द त्या ठिकाणी ते परत फिरवत नव्हते. आपण का माणसा परत शब्द बदलतो आहे का नाही. आणि म्हणून तेच तुकोबाराय सांगतात की बाबांनो अरे तुम्ही जर सत्य बोलले, सत्य भाषण केलं तर तुम्हाला काही कष्ट लागणार आहेत का, नाही. आणि म्हणून जीवनामध्ये सत्य बोललं पाहिजे माणसाने. आणि पुढे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे देव जोडे याच साठी अनेक ते आटी न लगे काही. तुकोबाराय म्हणतात की धर्मनीतीच्या आचरण केल्याने देवाची प्राप्ती होते, तर बाबांनो इतर साधनांचा खटाटोप करण्याची काय आवश्यकता नाही. महाराज म्हणतात की जर तुम्हाला धर्म नीती आणि शास्त्र यांचं आचरण केल्याने, धर्म काय सांगतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे, नंतर नीती काय सांगते, शास्त्र काय सांगतात याचा आपण विचार करून अध्ययन करून जर महाराज म्हणतात की जर यामुळे जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर इतर जे काही साधनं आहेत तर त्याचा खटाटोप करण्याची काही आवश्यकता नाही. आपलं काय असतं की रिकामे काम आपण जास्त करतो आणि जे धर्मशास्त्र असेल याचं जे काही म्हणणं आहे ते बाजूलाच राहतं. आणि मग असे जे काही प्रश्न तुकोबारायांनी या अभंगामध्ये केले तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या प्रश्नाचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करायचा की पराविया नारी माऊली समान मानलिया धन काय वेचे. म्हणजेच तुकोबारायांना सांगायचंय की बाबांनो परस्त्रीला आपण माऊली माना, हे की नाही. परनिंदा जर आपण केली नाही, परद्रव्याची इच्छा नाही केली तर आपलं काही नुकसान होईल का, नाही. मग याचाच अर्थ तुकोबारायांना हे सांगायचंय की परद्रव्य असेल, परनिंदा असेल हे आपण जीवनामध्ये करायची नाही. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.